टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला वाटतं की गेल्या वर्षापासून आपण एक टॅक्सची रिकव्हरीची बाबत एक आपली जी योजना होती जो 50% आणि मागच्या वर्षी मला वाटतं 100%चं सुद्धा आपण जे शास्ती त्याला सूट दिली होती आणि नागरिकांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त जवळजवळ आपल्याकडे 200-300 कोटीची थकबाकी आहे, जे प्रॉपर्टी टॅक्स जी आपली मालमत्ता कर आहे। परंतु मोठ्या प्रमाणावर बरेचसे नागरिक असे आहेत की ते वारंवार त्यांना संधी देऊन सुद्धा ह्याच्या आधी जवळजवळ 3 ते 4 वेळा पेपरला पण आम्ही दिलेलं आहे, वैयक्तिक सुद्धा नोटीस दिलेले आहेत। परंतु साधारणतः 2 लाख ते 10 लाखाच्या दरम्यानचा त्यांचा असा प्रॉपर्टी कार्ड जे मोठे जे प्रॉपर्टी टॅक्स पेअर आहेत थकीत ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे। आणि जर त्यांनी आता अजूनसुद्धा त्यांना 12 तारखेपर्यंत संधी आहे, त्यांनी जर नाही केलं तर आम्ही ई ऑक्शनची आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आम्ही जे सर्व जे प्रॉपर्टीज आहेत प्रामुख्याने आम्ही जे आयडेंटिफाय केले ते प्लॉट्स आहेत ते, त्यामुळे इझिली त्यांचे सेल व्हावा या दृष्टीनं आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत। आणि ते जर 12 तारखेपर्यंत त्यांनी कोणी फी नाही भरली तर ते जे कोणी जे प्लॉट घेण्याचं इच्छुक असतील त्यांनासुद्धा आवाहन करतो की त्यांनी ते पैसे भरावे। आम्ही ते प्लॉट्स ते सेल होईल, त्याची विक्री होईल आणि रजिस्टर्ड प्रॉपर आपण ते पैसे भरल्यानंतर जे कोणी खरेदी करतील लिलावामध्ये हायेस्ट बोली लावून जे किमान आम्ही एक दर ठरवून दिलेला आहे, त्या दराच्या वरती भरल्यानंतर जो हायेस्ट बोली देईल त्याला आम्ही रजिस्ट्री कार्यालयामध्ये प्रॉपर आमच्याकडून ते त्याला सेल सर्टिफिकेट दिलं जातं, त्याच्या आधारे त्यांच्या नावानं प्रॉपर्टीसुद्धा त्यांच्या नावानं केली जाईल। किती कर थकीत आहे आणि किती वर्षांपासून कर थकीत हे ॲक्च्युली जवळजवळ माझ्याकडे आता जो डेटा आहे जवळजवळ 300 कोटीच्या आसपास थकीत कर आहे, त्याच्यामध्ये म्हणजे शास्तीचं पण इन्क्लुडिंग आहे। परंतु आम्ही हे सुरुवातीला जो जो घेतलेला आहे एक म्हणजे लोकांमध्ये मेसेज जावा की वेळोवेळी आपण जर कर जर भरला नाही तर आमच्याकडे ही सुद्धा पॉवर आहे की जर समजा जे एखादी प्रॉपर्टी असते ते त्याचा लिलाव करण्याचा अधिकारसुद्धा असतो, हे लोकांना मेसेज देणं आहे। म्हणजे सर्व आम्ही प्रॉपर्टीचं काही याच्यामध्ये लिलाव करणार नाही, परंतु एक रेग्युलर टॅक्स पेअरनं रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे हे मेसेज देण्यासाठी आम्ही हे करत आहोत। आणि जर पुढच्या टप्प्यामध्ये इतरही प्रॉपर्टीसुद्धा जर लोकांनी भरले नाही तर सध्या लोकांनी आव्हान पण आम्ही या माध्यमातून करत आहोत की जास्त आणि शक्यतो कसं होतं बऱ्याच वेळा आपण असं होतं की जे आपण टॅक्स भरतो वर्षाच्या शेवटी भरत असतो, तर तो तुम्ही जर आधी भरला तर त्यालासुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये काय सूट देता येते का, काय करता येते का, वेळच्या वेळी तुम्हाला जर ऑनलाईन भरले गेले त्याला त्याचीसुद्धा 1%-2%ची सूट आहे। तर ते नागरिकांनासुद्धा आव्हान आहे की आपण आपला जो टॅक्स असतो तो वेळेत भरावा, म्हणजे थकीत विशेषतः जे थकीत ज्यांना नोटीस दिलेले आहेत त्यांनी वेळेत भरावा, अन्यथा त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव केला जाईल। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।